एक खूप महत्त्वाचा विषय आहे ह्या सिनेमामध्ये. डोळ्यात पाणी येणार आहे. खरंच खूप भरून आलंय. ही फिल्म प्रत्येकाला काळजाला भिडेल. प्रत्येकाच्या बऱ्याच घटनांना घेऊन आपण खूप एम्पथी दाखवतो, पण त्याचं आपण काही करतो का? थोडे दिवसानंतर मी कुठे जाणार आहे? कुठे जाणार आहेस? बाप्पाकडे. प्रकाश कुंटे हा माझा लाडक्या दिग्दर्शकांपैकी एक आहे आणि त्याचे सगळे सिनेमे प्रचंड हार्ट टचिंग असतात आणि सिम्प्लिसिटीमधनं तो त्याचे मुद्दे आणि विचार मांडत असतो. त्यामुळे हाही तसाच सिनेमा आहे. त्रास देणारा आहे, हार्ट रेंचिंग आहे, डोळ्यात पाणी येणारा आहे, पण त्याच्याबरोबरच एक विचार पण मांडणारा आहे. सगळ्यांनी कामं फार छान केली आहेत. आदिनाथ आणि दर्शन दोघांनी फर्स्ट क्लास काम केलं आहे. खूप छान सिनेमा आहे. आत्ताच मी पाहिली आहे शक्तिमान ही फिल्म आणि मला अतिशय आवडली फिल्म, कारण की एक खूप महत्त्वाचा विषय आहे ह्या सिनेमामध्ये, जो आहे की आपण समाजाला काय देणं लागतो ह्याचा विचार केला जात नाही आणि तो करायला लावणारा असा हा सिनेमा आहे. आणि मला खरंच ह्याचं दिग्दर्शन, ह्यातल्या सगळ्या ॲक्टर्सचे अभिनय सगळ्यांबद्दल खूप आवर्जून बोलावं असं वाटतंय की अगदी कमाल आणि दर्जाचे आहेत. आणि मला वाटतं कुठेतरी आपण म्हणतो ना, डोकं बाजूला सारून या आणि मग पिक्चर बघा वगैरे, असं नाही आहे. डोकं स्वतःचं बरोबर घेऊन या. हा सिनेमा तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करतोय ते ऐका आणि मग हा सिनेमा बघा, कारण की हा सिनेमा बघून झाल्यावर तुम्हाला खरंच कुठेतरी आपण काहीतरी ह्या समाजाला देणं लागतो ह्याची जाणीव होणार आणि निश्चितच तुम्ही त्या दिशेने पाऊल उचलाल असं मला वाटतं. थँक्यू. मला असं वाटतं की बऱ्याचदा आपल्याला ज्या काही बातम्या ऐकायला मिळतात किंवा आपल्या आसपास जे काही घडत असतं त्याबद्दल खूप वाटत असतं, पण त्याचा पण काय करतो हा खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. आणि बऱ्याचदा डायनिंग टेबलवर किंवा सकाळी चहा पिताना आपल्या घरात डिस्कशन्स होतात की अरे अरे असं असं झालं, अरे अरे हे घडलं नाही का. तर अशा बऱ्याच घटनांना घेऊन आपण खूप एम्पथी दाखवतो, पण त्याचं आपण काही करतो का हा प्रश्न आहे. आणि या सिनेमात अगदी तेच खूप 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 सुंदररित्या मांडलं. आणि मला असं वाटतं की प्रकाशमध्ये म्हणजे प्रत्येक डिरेक्टर हा त्याच्या आरशातनं सगळ्या गोष्टी बघत असतो आणि प्रकाश हा इतका नाईव्ह पर्सन आहे की ते सगळं रिफ्लेक्ट झालं आहे सगळ्यांच्या कामामधनं. पण आदिनाथनी किंवा प्रियदर्शननी, स्पृहानी, प्रकाशच्या मुलाने सगळ्यांनी सुंदर कामं केलेली आहेत. उत्तम लिहिलेली फिल्म आहे आणि मला छान वाटलं. त्यामुळे प्लीज तुम्ही हा सिनेमा लवकरात लवकर बघावा असं मी सांगेन. थँक्यू. नमस्कार, मी अनिकेत विश्वासराव. आत्ताच प्रकाश कुंटे दिग्दर्शित शक्तिमान हा चित्रपट बघितला. खरंच खूप भरून आलं आहे आणि खूप इमोशनल फिल्म आहे ही. आणि आदिनाथ कोठारे, स्पृहा जोशी आणि जोन बच्चूंनी कामं खूप छान केलेली आहेत. प्रियदर्शनचं काम विशेष उल्लेखनीय वाटलं मला. आणि तुम्ही बघाल चित्रपट, त्याच्यामध्ये एक आदिनाथ आणि प्रियदर्शनमधला एक सीन आहे इंटरवलच्या आधी. तो सीन म्हणजे हलवून टाकतो प्रेक्षकांना. आणि मी आवर्जून आवाहन करतो सर्व प्रेक्षकांना की हा चित्रपट नक्की चित्रपटगृहात जाऊन बघावा. तुम्हाला नक्की आवडेल. प्रकाश कुंटेचं मनापासून अभिनंदन. इतका सुंदर चित्रपट केला आहे त्यांनी आणि इंटरव्हल पॉईंट इतका ब्युटिफुल आहे आणि सगळ्यांनी परफॉर्मन्सेस इतके सुंदर दिलेले आहेत. तर रिअली प्राऊड ऑफ यू प्रकाश कुंटे. डन अ ग्रेट फिल्म. पण इंटरव्हलनंतरसुद्धा एक उत्सुकता आहे पुढचा भाग पाहण्याची आणि आय एम शुअर तितकाच एंटरटेनिंग आणि फारच उत्कंठा वाढवणारा सेकंड हाफ असेल असे माझी खात्री आहे. सो ऑल द बेस्ट टू द एंटायर टीम ऑफ शक्तिमान. गॉड ब्लेस अस ऑल. आदिनाथ इज अ व्हेरी फाईन ॲक्टर, जस्ट अनलाईक हिज फादर. हिज फादर इज नॉट सच अ ग्रेट ॲक्टर. Father is okay actor, but his father is a great director. But Adinath is a superb actor. आणि त्यांनी परफॉर्मन्स इतका नॅचरल आणि सुंदर दिलेला आहे. रिअली वॉन्ट टू कॉंग्रॅच्युलेट आदिनाथ आणि डायरेक्टर स्पेशली, कारण ॲक्टर ऑलवेज डायरेक्टरचा असतो. डायरेक्टर त्याच्याकडून काम काढून घेतो. तर डिरेक्टरचं हे क्रेडिट आहे. इतकं सुंदर परफॉर्मन्स आदिनाथ दिलेला आहे. ऑफकोर्स त्याच्यामध्ये इनहेरंट काहीतरी असलं पाहिजेच, ते आहे त्याच्यामध्ये आणि त्यांनी दिलेला आहे परफॉर्मन्स. आणि आय एम शुअर ही फिल्म प्रत्येकाला काळजाला भिडेल. प्रत्येकाच्या. थँक्यू.